संभाज शहरात महत्त्वाचं स्थान आहे। बाहेर मराठवाड्यातलं मी अनिल दिगंबर देशमुख, वरद गणेश मंदिराचा सचिव आहे। गेल्या 4 दिवसापासून आज जी गणेश जयंती आहे, गणेशाचा जन्माचा दिवस आहे, त्यानिमित्तानं मंदिरातर्फे 3 दिवसाचा गणेश याग केलेला होता। या ठिकाणी 21 कुंडाची जी आहे ही संकल्पना आम्ही मागील 38 वर्षापासून जोपासत आहोत। मागील 2 वर्षापूर्वी जेव्हा मंदिराला सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं, त्यावेळेला आम्ही 51 कुंडाचा याग केलेला होता। त्याच्यावर प्रत्येक कुंडावर 2 याप्रमाणे 42 यजमान यावर्षी होते आणि त्या यजमानांना सहाय्यक म्हणून एक जण असं होता। सर्वांनी सनातन धर्माप्रमाणे सोहळ्याचं पालन केलेलं होतं। याच्यामध्ये अक्षदा, मोदक, तीळ, लाह्या, जवस आणि समिधा या 5 प्रकारच्या या समिधा याच्यामध्ये हवन केलं जातं आणि याच्या निमित्ताने एक सुख समृद्धी आणि आपलं आरोग्यसुद्धा याच्यामध्ये वाढतं आणि एक देवाशी तादात्म्य साधण्यासाठीचा हा एक मार्ग आहे। याच्यामध्ये ध्यानालाही आपल्याला बऱ्याच प्रकारची छान प्रकारची वातावरण निर्मिती होते आणि या वातावरण निर्मितीतून आपलं आयुष्य दिवसेंदिवस सुधरत जातं। आता ही सनातनची जी कल्पना आहे ती सध्या बऱ्याच ठिकाणी आता कमी होत आहे, परंतु आता आपल्या देशामध्ये एक जी नवीन लाट आलेली आहे, त्या लाटेनुसार सर्वच भाविकांचा आता धर्माकडे ओढा वाढलेला आहे आणि आजचा प्रतिसाद एवढाही छान होता की या निमित्ताने 3 दिवस सर्वांना भोजन देण्यात आलं। आजही आपण सार्वजनिक प्रसादाचा लोकांना लाभ घेण्यासाठी भंडारा आयोजित केलेला होता। दरवर्षीप्रमाणे आपण जे नियोजन केलं होतं ते 2-2.5 हजार लोकांचं केलं होतं, पण लोकांचा प्रतिसाद पाहता तो पूर्ण करायला सुद्धा थोडं आम्हाला श्रम पडले। तरी पण लोकांचं जे एक सहकार्य लाभलं आणि आमच्या कार्यकारी मंडळांनी अथक परिश्रम केले, आमच्या ज्या सेवेकरांनी जे व्यवस्थित आपलं योगदान दिलं त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत। शहरवासियांना सुद्धा यांना भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि या प्रतिसादाबद्दल जी अजून जनजागृती होणं आवश्यक आहे, त्या दृष्टीने पुढची पिढी या दृष्टीने निर्माण व्हावी हीच अपेक्षा। जय गजानन, जय गणेश। दररोज साधारणतः 2-2.5 हजाराच्या वर भक्त येतात। आम्हाला जागा इथे कमी पडलेली आहे, म्हणजे त्याचं व्यवस्था तरी आपण काय केलं की यावर्षी राम सेतू केलेला आहे। शेजारीच राम मंदिर असल्यामुळं त्या राम मंदिरामध्ये जोडणारा आपण पूल केलेला आहे। त्याच्यामुळं वयस्कर जे भाविक होते त्यांना दर्शनाचा मार्ग खूप सुलभ झालेला आहे आणि बाहेर जर गर्दी पाहिली आपण तर बाहेर पार्किंगला वाहनाची सुद्धा अडचण होत आहे। ह्या दृष्टीने जर विचार केला तरी आता भाविकांचा ओढा वाढलेला आहे, पण क्षेत्रफळ जागा मर्यादित असल्या कारणाने आपण कुठल्याही प्रकारचा त्याला म्हणजे करण्यामध्ये कमी पडतो। त्या दृष्टीने सुद्धा आता पुढे प्रयत्न करावेत, लोकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे। मी प्रकर्ष पिंगे ह्या संस्थेचा अध्यक्ष आहे। आमच्या सचिवांनी सांगितलेलं आहे की या गणेश यागाचे आम्ही काय काय उपक्रम केले, त्या व्यतिरिक्त आमचे जे गणपती मंदिराचे उपक्रम आहेत, वरद गणेश मंदिराचे, ते तुम्हाला मी कथन करतो। आम्ही एक महत्त्वाचा आमचं म्हणजे करोना काळात आम्ही जवळपास 1500 लोकांना सकाळ संध्याकाळ अन्नदान करत होतो त्यांच्या वस्तीवर जाऊन। दरवर्षी थॅलेसेमिया म्हणून जे हेडगेवारमध्ये बाल रुग्ण असतात त्यांना आम्ही भरीव मदत करतो हेडगेवार रुग्णालयाला। बाकी महापूर, भूकंप या गोष्टी जिथे आहे तिथे आम्ही पुढाकार घेतलेला असतो। वेद पाठशाळा आणि मातोश्री वृद्धाश्रम वगैरे इथे पण आम्ही परमनंटली मदत करत असतो। दुष्काळात चाऱ्याची व्यवस्थापन आपण जनावरांसाठी करत असतो। त्याच्यानंतर शैक्षणिक पारितोषिक पण आपण देत असतो। जे समाजामधली जी काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना सत्कारही आपण करत असतो, त्यांना स्कॉलरशिप देत असतो, ज्येष्ठांचाही सत्कार करतो ऋषी पंचमीला। त्यामुळे विविध प्रकारच्या दरवर्षी काही ना काहीतरी कार्यक्रम असतात आणि आपण याची जी तिथी आहे ती आपण डिस्प्ले केलेली असते इथे याच्यावर आणि लोकांना सुद्धा ते दरवेळेला हे करतो आणि दररोजच्या स्थानिक कार्यक्रमामध्ये सुद्धा वृत्तपत्रांनी सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रसिद्धी दिलेली आहे
अशीच आता 28 एप्रिलला आमच्याकडे सामुदायिक उंजी होतात दरवर्षीप्रमाणे 33 बटूंच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने फक्त 750 रुपयात आम्ही करतो त्या. वर्षातून 2दा वधूवर मेळावे घेतो. मध्यंतरी म्हणजे असे सामाजिक कार्य आम्ही त्याप्रमाणे करतच असतो. गोशाळेला समजा जागा मिळाली तर आम्ही गोशाळा चालू करणार आहोत, वेद पाठशाळा चालू करणार आहोत. असे आमचे पुढचे प्रकल्प आहेत. वेद पाठ याच्यातून गोशाळेतून जे काही उत्पन्न होईल शेणातून वगैरे त्याच्यातून रिॲक्शन्स करून ते साबण म्हणा, तेल म्हणा, औषधी म्हणा त्याची निर्मिती करायचा आमचा मानस आहे. आणि वेदशास्त्र संपन्न लोकांना माहिती मिळावी, शास्त्र मिळावं, शिकायला मिळावं आणि त्याच्या पुढची जी पिढी आहे ही सनातन धर्माच्या दृष्टीने कशी उपयोगी पडेल यासाठी जी एक आपल्याला काय म्हणतात त्याला शाखा निर्माण करायला पाहिजे, त्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्नरत आहोत. बऱ्याच ठिकाणी होतं, पण बऱ्याच ठिकाणी गोशाळा पण चालवल्या जातात, परंतु एक लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असणं आवश्यक आहे. तसेच मोठ्या संस्थांनी गोशाळेसाठी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपण जे म्हशीचं दूध खातो त्याच्यापेक्षा A2 जे दूध आहे त्या दुधाचा आपल्याला फायदा होईल आणि आपली शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा आपली पिढी कशी उंचावेल या दृष्टीने आपण प्रयत्नरत आहोत. रेणू चंद्रशेखर घन. मी संभाजीनगरमध्ये राहत होते पहिले. आता मी जालन्यामध्ये आहे, पण जालन्यामधून सुद्धा मी या वरद विनायकासाठी म्हणजे भक्तीने आले. खूप पावणारा आणि खूप धार्मिक हे असं स्थान आहे. माझं लग्न सुद्धा इथेच झालेलं आहे 21 जानेवारी आणि मी इथल्या या संस्थेची सभासद आहे. आणि खूप म्हणजे इथे येऊन खूप मनाला शांती लाभते. धार्मिक सगळ्या गोष्टी खूप छान आहे. माझं रेणू चंद्रशेखर घन. आम्ही समर्थनगरचेच रहिवासी आहोत. 20 वर्षापासून दररोज नित्य दर्शन असतं आमचं. आणि गणपतीचा योग असा आहे की आम्ही जी सेवा मिळेल ती पण आहे. सध्या त्याची कृपा म्हणून मी कार्यकारिणीत पण आहे आणि गणपतीचे भरपूर आशीर्वाद पाठीशी आहे माझ्या. लॉकडाऊन होतं तरी आम्ही गणपतीचं खिडकीतून दर्शन घ्यायचं, पण आम्ही दर्शन कधीही चुकवलेलं नाही. वरद गणेश भगवान की जय. मंगल मूर्ती मोरया. मी उषा उकुंद देशपांडे. माझं नाव निशा सतीशराव छापेकर आहे. या संस्थेची 1971 पासूनची सुरुवात आहे. त्या सुरुवातीपासून माझे सासरे केशवराव रामचंद्र छापेकर हे पहिले ट्रस्टी आहेत. तेव्हापासून आम्ही इथे सेवेमध्ये आहोत. त्यांच्यासोबत मी लहानपणापासून, माझं लग्नही इथेच झालं. माझ्या बहीण भावांचे सगळे कार्य माझ्या सासऱ्यांनी इथेच केले आणि आमचे कुठलेही धार्मिक काम आम्ही वरद गणेशशिवाय कुठेही करत नाही. आणि मला या संस्थेविषयी खूप आदर आणि भक्ती आहे आणि पहिल्यापासून मला इथे सेवा करण्याची संधी सासऱ्यांनी सुरुवात केली ती मी आज तागायत चालू ठेवलेली आहे. आणि मी मागच्या 3 वर्षात पण मी निवडून आली आणि आताही या 3 वर्षासाठी मी परत कार्यकारिणी सभासद म्हणून निवडून आलेली आहे. माझी या वरद गणेशावर खूप श्रद्धा आणि भक्ती आहे. माझं नाव निशा सतीशराव छापेवाळे. मी रोज सकाळी 5:30ला मंदिर उघडायच्या दर्शनाला येत असतो आणि 40 वर्षापासून मी माझे या गणपती मंदिराशी संबंध आहे आणि मला वरद गणेश प्रसन्न आहे. मंगलमूर्ती मोरया. वरद गणेश भगवान की जय. मी समर्थनगरचा रहिवासी आहे. या ठिकाणी मी 1970 पासून राहतो. गेल्या 35 वर्षापासून या वरद गणेशाच्या मी सेवेत आहे. जेव्हापासून लहान होतो तेव्हापासून मी या ठिकाणी सेवा केलेली आहे. पहिल्यांदा मी इथे चप्पला सांभाळायचो, त्याच्यानंतर मी इथे लायब्ररी होती ती लायब्ररी सांभाळायचो, त्याच्यानंतर गणपतीचं मी मंदिर सांभाळत होतो, साफ करत होतो. रोज संध्याकाळचा जो काळ आहे हा साधा माझा रात्री 10 वाजे या ठिकाणी आहे. जेव्हा शेजारती होती, शेजारती झाल्या मंदिर 10 वाजता बंद होतं आणि 10 वाजता बंद झाल्यानंतर दर्शन घेण्याचं भाग्य मला आहे आणि वरद गणेशाच्या कृपेने आज ह्या ठिकाणी आहे. वरदाचा खूप मला आशीर्वाद आहे. या ठिकाणी जे काय मला मिळालं हे सगळं वरद गणेशाच्या कृपेने मला मिळालेलं आहे आणि मी या ठिकाणी आता परत सेवेत आहे. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे हे कसं शहरात महत्वाचं स्थान आहे. बाहेर मराठवाड्यातलं संभाजीनगर मधलं हे स्थान आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की बस स्टँड इथं जवळ आहे. बहुतांश प्रवासी असतात ते सकाळी या 6 मंदिर नंतर दर्शन केल्याशिवाय गावाला जात नाहीत. सगळ्यात ते पहिल्यांदा करायला मंदिरात येतात. दुसरी गोष्ट अशी आहे की बहुतांश व्यापारी वर्ग जो आहे हा
ते मंदिर उघडण्याची वाटच बघत, मंदिर उघडल्या दर्शन घेऊनच मग ते दुकान उघडतात आणि रात्री सुद्धा दुकान बंद करतात, तेव्हा सुद्धा मंदिराचं गणपतीचं दर्शन घेतात. हा मंदिर सगळ्यांसाठी नेहमीच आहे. वरद गणेश भगवान की जय.